दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली। या बैठकीनंतर स्नेहल जगताप माध्यमांशी संवाद न साधता निघून गेल्या, तर सुनील तटकरे यांच्याकडे स्नेहल जगताप यांची भेट ही कौटुंबिक असल्याची माहिती देण्यात आली आहे। स्नेहल जगताप सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असून लवकरच भाजपमध्ये जाणार अशा मागच्या महिनाभरापासून चर्चा आहेत। स्नेहल जगताप या महाडच्या माजी नगराध्यक्ष आहेत। त्यांनी मे 2023 मध्ये काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता। स्नेहल जगताप या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत होत्या। शिवाय काँग्रेसमधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली होती। स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जात ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता। आगामी विधानसभा निवडणुकीत भरतशेठ गोगावले यांच्या समोर स्नेहल जगताप यांचे कडवे आव्हान असणार आहे। ठाकरे गटात प्रवेश करताना महाविकास आघाडी हेच माझे घर असल्याचेही जगताप म्हणाल्या होत्या। 2024च्या विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटातून महाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून भरतशेठ गोगावले मैदानात होते। गोगावले यांनी त्यांचा पराभव केला होता। गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत। अनेक नेत्यांसह पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, महाड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।